नमस्कार. तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला इयत्ता 10वीची 15व्या क्रमांकाची जी कविता आहे, पद्यपाठ आहे, खोद आणखीन थोडेसे, या कवितेचं स्पष्टीकरण, भावार्थ जाणून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. खोद आणखीन थोडेसे या कवितेचे कवित्रे आहेत आसावरी काकडे. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपण या कवित्रीचा परिचय करून घेण्याचा प्रयत्न करूयात. कवयित्री आसावरी काकडे यांचा जन्म 23 जानेवारी 1950 रोजी झालेला आहे. त्या एक प्रसिद्ध मराठी, हिंदी भाषेतील कवयित्री आहेत. त्याचबरोबर एक उत्तम लेखिका त्या आहेत. मराठी भाषेमध्ये त्यांचे अनेक कविता संग्रह प्रकाशित झाले आहेत. त्यापैकी उल्लेखनीय असे काही कविता संग्रह या ठिकाणी दिले आहेत. उत्तरार्ध आहेत किंवा श्री जन्माचा अर्थ आहे, असे अनेक कविता संग्रह त्यांचे प्रकाशित आहेत. काही बालकवितासुद्धा त्यांनी लिहिल्या आहेत. त्यापैकी अनुमनु शिरू, ऋतुचक्र, टिकटॉक ट्रिंग, भिंगोऱ्या भिंग यासारखे बालकविता संग्रहसुद्धा त्यांचे प्रसिद्ध आहेत. कवयित्री आसावरी काकडे यांनी जी प्रस्तुत कविता आपल्या पाठ्यक्रमामध्ये आलेली आहे, दिलेली आहे, त्या पद्यपाठाचे, त्या कवितेचं जी कविता आहे ती कविता त्यांच्या लाहो या काव्यसंग्रहातून घेतलेले आहे. त्यांचे अनुवादित कविता संग्रह जे आहेत त्यामध्ये तरीही काही बाकी राहील, बोल माधवी, लम्हा लम्हा इत्यादी त्यांचे अनुवादित कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. 1990 साली त्यांना विशाखा पुरस्कार तर 1992 साली राज्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. प्रस्तुत कविता जी आपल्याला पाठ्यपुस्तकात दिली आहे त्या कवितेचा, त्या पद्यपाठाचा काव्यप्रकार अष्टाक्षरी ओवी आहेत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल की हा अष्टाक्षरी ओवी काव्यप्रकार नक्की काय आहे, तर त्याविषयी आपण थोडं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. काव्यप्रकार अष्टाक्षरी ओवी. प्रस्तुत कविता खोद आणखीन थोडेसे ही अष्टाक्षरी ओवी या काव्यप्रकारातील आहे. या अष्टाक्षरी काव्यप्रकारामध्ये प्रत्येक ओळीमध्ये 8 अक्षरे असतात. जर तुम्ही पाठ्यपुस्तकात ती कविता पाहिली तर तुमच्या लक्षात येईल की प्रत्येक ओळीमध्ये फक्त 8 अक्षरे आहेत. दुसरी महत्त्वाची बाब या अष्टाक्षरी ओवी काव्यप्रकाराची म्हणजे दुसऱ्या व चौथ्या ओळीमध्ये यमक साधलेला असतो. दुसऱ्या व चौथ्या ओळीमध्ये यमक साधले असतो. आणि उल्लेखनीय बाब या अष्टाक्षरी ओवीचं म्हणजे प्रत्येक कडव्यात 4 चरण दिलेले असतात. म्हणजे 4 चरणाची अशी रचना या ओवीमध्ये केलेली असते. या कवितेचा जो विषय आहे तो विषय आहे जिद्द, आशावाद व प्रयत्नवाद यांचे महत्त्व या कवितेमध्ये विशद केले आहे. विद्यार्थी मित्रांनो, जीवनामध्ये जिद्द, आशावाद आणि प्रयत्नवाद किती महत्त्वाचा आहे हे कवयित्रीने या अष्टाक्षरी ओवी काव्य प्रकाराच्या माध्यमातून आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. मग या कवितेतून कोणता संदेश आपल्याला मिळतो? वास्तव आनंदाने स्वीकारावे आणि कोणत्याही भ्रमात राहू नये. उमेदीने जगण्यासाठी कष्टाची कास धरावी. अशा प्रकारचा सकारात्मक विचार या काव्य प्रकारातून मांडलेला आहे. आपण प्रत्येक कडव्याचं या ठिकाणी स्पष्टीकरण करणार आहोत. प्रत्येक कडव्याचं भावार्थ आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी आपल्याला कवितेची मध्यवर्ती कल्पना काय आहे ती जाणून घेणं महत्त्वाचं आहे, परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. जीवनात प्रयत्न आणि सकारात्मकता यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.
ध्येय साध्य करताना संयमाने, जिद्दीने, आत्मविश्वासाने, चिकाटीने साध्य करावे लागते, असा संदेश या प्रस्तुत कवितेतून दिलेला आहे. अशा प्रकारचा विचार या कवितेमधून, या पद्यपाठातून मांडला गेलेला आहे. चांगुलपणावर विश्वास ठेवणे आवश्यक असते. वास्तव आनंदाने स्वीकारावे आणि कोणत्याही भ्रमात न राहता उमेदीने जगण्यासाठी कष्टाची कास धरावी, असा संदेश प्रस्तुत कवितेच्या माध्यमातून कवयित्री आसावरी काकडे यांनी व्यक्त केलेला आहे. कार्यरत असताना आपण जेथे थांबतो तेथून चिकाटीने आणखीन थोडेसे पुढे प्रयत्न केले तर निश्चितच यश मिळते. पहा विद्यार्थी मित्रांनो, कधी कधी आपल्या मनाप्रमाणे आपण प्रयत्न करत असतो, परंतु इच्छित असं, पाहिजे तसं यश आपल्याला मिळत नाही. मग आपण खचून जातो, निराश होतो, हताश होतो आणि प्रयत्न अर्ध्यावर सोडून देतो. या ठिकाणी कवयित्री आपल्याला सांगते की कार्य करताना आपण जेथे थांबतो, जेथे आपण निराश होतो, हताश होतो, तेथून पुढे खरं यश आपल्याला मिळणार असतं. तेथून चिकाटीने आणखीन थोडेसे आपण पुढे गेलो, थोडे प्रयत्न केले तर आपल्या प्रयत्नांना नक्कीच यश मिळणार असतं. म्हणून आपल्या जीवनासाठी आपल्याला ही कविता खूपच मार्गदर्शक, प्रेरणादायक ठरणारी आहे. आणखीन थोडेसे हे शब्द जे कवितेमध्ये वापरले आहेत, हे शब्द जिद्द, चिकाटी, आशावाद सूचित करणारे आहेत. म्हणजे वरवरती आणखीन थोडेसे शब्द, हे शब्द आपल्याला असे किरकोळ वाटतात, त्यात काही अर्थ नाही असं आपल्याला वाटतं, परंतु त्यामध्ये एक अर्थ दडलेला आहे. तो अर्थ आपण जाणून घेण्याचा प्रयत्न या कवितेच्या माध्यमातून करणार आहोत. आपल्याला पहिलंच कडवं दिलेलं आहे, खोद आणखीन थोडेसे, खाली असतेच पाणी, धीर सोडू नको सारी, खोटी नसतात नाणी. या कडव्यामध्ये या ठिकाणी काही नवीन शब्द आपल्याला आले, काही नवीन शब्दार्थ आले आहेत. ते आपण पहिले त्यांचा अर्थ जाणून घेऊया. खोद म्हणजे जमीन उकरणे किंवा खोदणे. धीर सोडणे म्हणजे हिंमत हारणे किंवा हिंमत सोडणे. नाणी पैसे किंवा शिक्के. सारी म्हणजे सर्वच. या प्रस्तुत कडव्यामध्ये कवयित्री उमेद वाढवण्याचं काम करत आहे, आपल्याला प्रोत्साहन देण्याचं काम करत आहे, एक सकारात्मक विचार आपल्या मनामध्ये रुजवण्याचं काम या कडव्याच्या माध्यमातून, या कवितेच्या माध्यमातून कवयित्री आसावरी काकडे करत आहे. प्रयत्नांती परमेश्वर किंवा प्रयत्नरूपी वायूचे कण रगडतात तेलेही गळे, अशा प्रकारचा संदेश या पंक्तीतून कवयित्री आपल्याला देत आहेत. खोद आणखीन थोडेसे, या ठिकाणी आपल्याला शब्दशः अर्थ घ्यावायचा नाही. या ठिकाणी वीर, पाणी, नाणी या प्रतिमांचा वापर कवयित्रीने अतिशय सुंदर पद्धतीने केलेला आहे. प्रयत्न कर किंवा प्रयत्नात वाढ कर, असे कवयित्रीला या कवितेतून सुचवायचं आहे. प्रयत्न केल्याने यश हमखास मिळते. प्रयत्न कधीही वाया जात नाही, प्रयत्नातून कधी अपयश मिळत नाही. त्यातून आपल्याला नक्कीच काहीतरी नवीन शिकायला मिळतं. म्हणजे प्रयत्न केल्याने आपल्याला काहीतरी नवीन ज्ञान, नवीन माहिती, नवीन अनुभव आपल्याला त्यातून मिळत असतो. म्हणून प्रयत्न कर, प्रयत्नात वाढ कर, असं कवयित्रीला या ठिकाणी सुचवायचं आहे. प्रयत्न केल्याने यश हमखास मिळते. आपण जर ज्यांनी बल्बचा शोध लावला, अल्बर्ट आइन्स्टाईन, थॉमस अल्वा एडिसन यांनी बल्बचा शोध लावला. हा बल्बचा शोध लावताना त्यांनी 99 वेळा त्यांना अपयश आलं, 100 वेळा त्यांचा प्रयत्न सफल झाला आणि त्यांना यश मिळालं, तो विद्युत दिवा, बल्ब तयार करण्यामध्ये. म्हणजे 99 वेळा त्यांचे प्रयत्न हे निष्फळ गेले का, वाया गेले का? नाही.
तर 99 प्रकारे त्यांना कळलं की असे 99 प्रयत्न केले तरी बल्ब तयार होऊ शकणार नाही, विद्युत दिवा तयार होऊ शकणार नाही, यांचं ज्ञान त्यांना मिळालं. म्हणून कवयित्री या ठिकाणी आपल्याला सांगते, प्रयत्न करताना स्वतःचा आत्मविश्वास कमी होऊन देऊ नकोस. स्वतःवरती विश्वास ठेव, स्वतःला ओळख, कोणत्या क्षमता, कोणती कौशल्य तुझ्यामध्ये आहेत. जेव्हा आपण स्वतःला ओळखतो तेव्हाच खऱ्या अर्थाने आपल्या मनामध्ये, आपल्या हृदयामध्ये आत्मविश्वास जागृत होत असतो. स्वतःचा प्रयत्नावर, स्वतःचे जे प्रयत्न आहेत त्याच्यावर भरोसा ठेव, मी करू शकतो असा सकारात्मक विचार मनी बाळग, असे कवयित्री या कवितेच्या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छिते. सारी खोटी नसतात नाणी, म्हणजे येथे कवयित्री नाणी या प्रतिमाचा उपयोग व्यक्तींसाठी करते किंवा प्रयत्नांसाठी करते. या ठिकाणी सर्वच माणसे, सर्वच व्यक्ती अपयशी नसतात किंवा सर्वच केलेले प्रयत्न हे निष्फळ जात नसतात. त्यातून आपल्याला काहीतरी शिकायला मिळतं. आणि जगात सर्वच माणसं अपयशी आहेत असं काय नाही. प्रत्येक कामामध्ये काही ना काही आपल्याला शिकायला मिळत असतं. प्रयत्नामध्ये सातत्य व आत्मविश्वास नसल्याने अपयश मिळते. अपयश का मिळते तर प्रयत्नामध्ये सातत्य नसतं. आपण प्रयत्न अर्धवट सोडून देतो. आपण प्रयत्न करत राहतो, काही कालावधीनंतर, काही काळानंतर आपण निराश होतो आणि मग आपल्यामधला एक आत्मविश्वास कमी होतो आणि कमी आत्मविश्वास असल्यावर आपल्याला यश मिळत नाही. तेव्हा तुला जर यश मिळवायचं असेल, तुला जर तुझं ध्येय प्राप्त करायचं असेल तर तू प्रयत्न करत राहा, स्वतःवरील विश्वास ढळून देऊ नकोस, असं कवित्रीला या ठिकाणी सांगायचं आहे. या ठिकाणी कवित्री आपल्याला सांगू इच्छिते, खोद म्हणजे प्रयत्न कर, पाणी म्हणजे ध्येय तथा यश, आणि खोटी नाणी म्हणजे अपयशी व्यक्ती किंवा आपण अर्धवट सोडलेले प्रयत्न. या प्रतिमांचा वापर कवित्रीने अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी केलेला आहे. प्रयत्न किती महत्त्वाचे आहेत, प्रयत्नांनी काय साध्य होतं. एक वाक्य आहे इंग्रजीमध्ये, देर इज ऑलवेज रूम ॲट द टॉप. आपण जर प्रयत्न केले तर नक्कीच आपल्याला त्यामध्ये यश मिळतं, आपली ध्येय प्राप्ती होते. विद्यार्थी मित्रांनो, येणारा कालखंड हा आपल्या परीक्षेचा आहे आणि मग शाळा बंद होत्या किंवा मध्यंतरी शाळा सुरू झाल्या, परंतु त्याचाही कालावधी खूप कमी होता आणि मग अशा वेळेस शिक्षकांना ज्ञानदान प्रत्यक्ष करता आलं नाही, ऑनलाईनच्या माध्यमातून ज्ञानदान करावं लागलं. मग अशा वेळेस तुमच्या मनामध्ये एक भीतीचं वातावरण असेल तर ती भीती घालवण्याच्या दृष्टीने ही कविता नक्कीच तुम्हाला प्रेरणादायक ठरेल. आणखीन थोडासा प्रयत्न कर, आणखीन थोडेसे खोद, नक्कीच तुला यश मिळेल, असं या कवितेच्या माध्यमातून आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. विद्यार्थी मित्रांनो, दुसरं जे कडवं आहे ते आहे, घट्ट मिटू नये ओठ, गाणे असते गमनी, अर्थ जन्माचे असते, रित्या गळणाऱ्या पाणी. या ठिकाणी काही नवीन शब्दार्थ आले आहेत, ते प्रथम जाणून घेऊया. अर्थ म्हणजे तळमळ किंवा वेदना, रित्या म्हणजे रिकाम्या, पाणी म्हणजे वृक्षांची पाने. या कडव्यामध्ये कवित्रीने गळणाऱ्या पानांचे प्रतीक म्हणून वापर केलेला आहे. या प्रस्तुत कडव्यात कवयित्री सांगू इच्छिते, निराश होऊ नये, घट्ट मिटू नये ओठ. या ओळीतून कवयित्री सांगत आहेत की प्रयत्न करत असताना किंवा केव्हा केव्हा मनी असलेले ध्येय साध्य होताना खूप प्रयत्न करावे लागतात. ध्येय साध्य न झाल्याने मन निराश होते, हताश होते. असे असले तरी मनामध्ये एक सुप्त परंतु तीव्र अशी इच्छा असते. म्हणजे गाणे असते ग मनी, आपल्या मनामध्ये नवनिर्मितीची क्षमता असते, एक सुप्त अशी इच्छा असते. आपण काहीतरी नाविन्यपूर्ण करू शकतो, हा एक मनामध्ये ध्यास असतो, एक इच्छा असते. ती इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण अंतर्मनाचे हे जे गाणे आहे हे सतत गुणगुणत राहिलं पाहिजे.
म्हणजे आपण आपल्या आतला आवाज ऐकला पाहिजे. आपलं मन आपल्याशी कधी खोटं बोलत नाही. त्या मनाचं आपण ऐकलं पाहिजे. आपला जो आत्मविश्वास आहे तो आपण ढळून देता कामा नये. या ठिकाणी कवयित्री गळणाऱ्या वृक्षांची पानाचं उदाहरण देत आहे. गळणाऱ्या पानाच्या अंतर्मनामध्ये सुद्धा एक तीव्र इच्छा असते की मी पुन्हा नव्याने बहरणार आहे. ते पान गळणार असतं आणि मग गळणाऱ्या पानाला सुद्धा एक इच्छा असते की मी पुन्हा नव्याने बहरणार आहे, नव्याने जीवन जगणार आहे. त्या गळणाऱ्या पानाच्या मनात एक तळमळ असते. नवजन्माचे नवीन काहीतरी करण्याची ती तळमळ असते, उमेद असते. शिशिर ऋतूमध्ये झाडाची पानगळ होते, झाडाची पानं गळतात, झाडं निष्पर्ण होतात. परंतु झाडावर असताना त्या पानाने सोसलेल्या वेदना असतात. हे जन्माचे अर्थ, आयुष्यात सोसलेल्या वेदना त्या पानात सामावलेल्या असतात. म्हणून वसंतात पालवी फुटण्याची उमेद बाळगून ती पानं असतात. म्हणजे या ठिकाणी त्या गळणाऱ्या पानांपासून बोध घेतला पाहिजे. एखादं ध्येय पूर्ती करताना आलं, एखादं ध्येय अर्धवट राहिलं, एखादं स्वप्न अर्धवट राहिलं, तर ह्या उभ्या आयुष्यामध्ये आपण ते साध्य करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्या पानातून आपण बोध घेतला पाहिजे. आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी पानापासून शिकायला हवे. प्रेरणा आपल्याला स्वस्थ बसून देणार नाही, म्हणून प्रयत्न केले पाहिजेत. कवित्रीने प्रस्तुत कडव्यातून आशावाद व्यक्त केला आहे. या ठिकाणी कवित्रीला असं सांगायचं आहे, घट्ट मिटू नये होत. आपल्या ज्या वेदना आहेत, आपली जी तळमळ आहे, ती आपण इतरांशी सांगितलं पाहिजे, इतरांशी बोललं पाहिजे, इतरांशी शेअर केली पाहिजे. इतरांना जर आपल्या मनातील दुःख सांगितलं तर त्यातून काहीतरी नवीन मार्ग मिळण्याची शक्यता असते. म्हणून कवित्रीमध्ये घट्ट मिटू नये होत, मनी असते ग गाणी असते ग मनी, असं कवित्री सांगत आहे. आता आपण तिसरं कडवं पाहूया. तिसरं कडवं असं आहे, मूठ मिटून कशाला म्हणायची भरलेली, उघडून वंजळीत घ्यावी मनातील तळी. या ठिकाणी नवीन शब्दार्थ आले आहेत, तळी, तलाव. मूठ भरलेली असणे. मूठ भरले असणे म्हणजे जीवनात सुख वैभव असणे. या प्रस्तुत कडव्यातून कवित्री स्वतत्व हृदयी कळो, दुराभिमान सारा गळो, पुन्हा नमन हे मळो, दुरित आत्मबोध जळो, या मोरोपंतांच्या ओवीप्रमाणे आपल्याला उपदेश करत आहेत. मूठ मिटून कशाला म्हणायचे भरलेली, उघडून वंजळीत घ्यावी मनातील तळी. मूठ भरलेली नसताना उगाच ती भरलेली आहे असं मानू नये, खोटा अभिमान बाळगू नये. म्हणजे स्वतःकडे काही सत्ता, वैभव अथवा संपत्ती नसताना ते असल्याचा बडेजाव मिरवू नये. विद्यार्थी मित्रांनो, कधी कधी काही व्यक्तींना, काही माणसांना सवय असते, जे आपल्याकडे नाही ते आहे असं दाखवायचं, आणि मग त्यातून जीवनामध्ये कालांतराने एक निराशा, एक नैराश्य प्राप्त होत असतं. म्हणून स्वतःला ओळखलं पाहिजे, मी कोण आहे, माझ्याकडं कोणत्या क्षमता आहेत, माझ्याकडे कोणते चांगले गुण आहेत, माझ्याकडे कोणते वाईट गुण आहेत, मी कोण आहे, मला काय करता येतं, मला काय करता येत नाही, हे असणं म्हणजे स्वतःला ओळखणं. दुराभिमान सारा गळो. आपल्या मनामध्ये काही वाईट इच्छा आहेत, स्वतःविषयी जो काही बडेजाव आहे, स्वतःविषयी जो काही मिथ्या अभिमान आहे, तो आपला नसला पाहिजे. अशा प्रकारे खोटे जगणे वाईट आहे. त्यामुळे निराशा येण्याची शक्यता निर्माण होते. अशा विचारांना मनामध्ये थारा देऊ नये. उघडून ओंजळीत आपल्या मनामध्ये जे ध्येय आहे किंवा स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे. मनामध्ये सकारात्मक तळे असतात, सकारात्मक विचार असतात. ती तळी खोदण्याचं काम, ते सकारात्मक विचार मनामध्ये रुजवण्याचं काम आपण केलं पाहिजे. ती ध्येय किंवा स्वप्न पूर्ण झाल्यावर एक प्रकारचा आनंद मिळणार आहेत.
उघडून ओंजळीत घ्यावी मनातील तळी. आपल्या मनामध्ये काय चाललं आहे, आपलं मन काय निर्णय, आपलं ध्येय काय आहे, आपलं स्वप्न काय, याचा विचार आपण करायला हवा. त्या ध्येयपूर्तीतूनच सुख, समृद्धी व वैभव लाभणार आहे. स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण केला पाहिजे. स्वतःच्या क्षमता ओळखून ध्येयपूर्तीसाठी प्रयत्न केले तर त्यातून आनंद निर्माण होतो, असं कवीला या प्रस्तुत कडव्यातून आपल्याला सांगायचं आहे. आता मित्रांनो, आपल्या शेवटचं कडवं आहे. जरा लागेलच तेथे खोद आणखीन जरासे, उमेदीने जगण्याला बळ लागते थोडेसे. पहा, अतिशय सुंदर वर्णन या ठिकाणी कवयित्रीने केलं आहे. जरा लागेलच तेथे खोद आणखीन जरासे. तुला यश नक्कीच मिळेल, तुझं स्वप्न पूर्ण होईल, तुझं ध्येय पूर्ण होईल, परंतु केव्हा? खोद आणखीन जरासे. आणखीन थोडेसे प्रयत्न कर, प्रयत्नात वाढ कर, प्रयत्नात सातत्य ठेव. यश तुझंच आहे, संयमाने वागलं पाहिजे. या कडव्यातून कवयित्री संयम, जिद्द, आत्मविश्वास, चिकाटी या गुणांनी ध्येय साध्य करण्याची उमेद माणसाला दिली आहे. एक आशावाद या ठिकाणी मांडला आहे. अजून थोडेसे प्रयत्न कर म्हणजे तुला यश मिळेल. तू नाउमेद होऊ नकोस, स्वतःवरचा विश्वास कमी होऊ देऊ नकोस. कधी कधी यश जवळ आलेले असते, परंतु नेमके त्याच वेळी आपले प्रयत्न कमी पडतात. म्हणून तू प्रयत्न करायचे सोडू नकोस. उमेदीने जगण्यासाठी आत्मबळ, आत्मविश्वास, सकारात्मक विचार गरजेचे असतात. म्हणून प्रयत्नवादी राहणं आवश्यक आहे. विद्यार्थी मित्रांनो, 10वीची परीक्षा थोड्याच कालावधी सुरू होईल. अशा वेळेस अशा प्रकारची प्रेरणादायी कविता नक्कीच आपल्याला यश प्राप्ती करून देणारी असते. या कवितेतून या सद्य परिस्थितीत आपल्याला खूप काही शिकण्यासारखं आहे. म्हणून आपण प्रयत्नवादी राहिले पाहिजे, आशावादी राहिले पाहिजे, मनामध्ये सकारात्मक विचार पाहिजेत. आय कॅन डू इट, मी ते करू शकेल, असा एक ठाम विश्वास मनामध्ये असला पाहिजे, असं मला वाटतं. धन्यवाद. अशा प्रकारे आपण खोद आणखीन जरासे या कवितेचं स्पष्टीकरण पाहिलेलं आहे. कविता आवडली, हे स्पष्टीकरण आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा.